नमस्कार. मी योगेंद्र पाटसुते. यशोदीप ॲग्रो या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत. आज कृषी विज्ञान केंद्र कालवडे यांच्या वतीनं आयोजित गावरान कोंबडी पालन या विषयीच्या प्रशिक्षणादरम्यान आपण सांसावली कृषी पर्यटन केंद्र या ठिकाणी प्रक्षेत्र भेटीसाठी आलेलो आहोत. या ठिकाणी कोंबडी पालनाचे प्रात्यक्षिकासह आपण माहिती घेणार आहोत. चला तर मग आज पाहूया आपण सांसावली कृषी पर्यटन केंद्र. तसेच आज आपल्यासोबत आहेत वरिष्ठ शास्त्रज्ञ व कालवडे कृषी विज्ञान केंद्राचे केंद्रप्रमुख श्री भरतजी खांडेकर. त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे कोंबडी पालन प्रशिक्षण सुरू आहे. त्याचबरोबर कालवडेच्या कृषी विज्ञान केंद्रामध्ये अनेक कृषीपूरक व्यवसाय असतील, उद्योग असतील, त्याचबरोबर शेतीसंबंधीचे विविध प्रशिक्षणं त्या ठिकाणी श्रीयुत खांडेकर सरांच्या मार्गदर्शनाखाली अविरतपणे सुरू असतात. ते खांडेकर सर आज आपल्यासोबत आहेत. जे आपल्याकडं हे आत्ता वनामती नागपूर, आत्मा सातारा व कृषी विज्ञान केंद्र कालवडे यांच्या संयुक्त विद्यमानं 7 दिवसाचं जे 15 प्रशिक्षणार्थीसाठी प्रशिक्षण चालू आहे कुक्कुटपालन व्यवस्थापनाचं, तर त्या प्रशिक्षणासाठी आपण आज सांसावली कृषी पर्यटन केंद्र इथं प्रशिक्षणार्थींना घेऊन इथं प्रशिक्षण देण्यासाठी आलेलो आहे. यामध्ये सांसावलीचे सौ सारिका पाटील यांच्या आणि कृषी विज्ञान केंद्र कालवडे यांच्या दोन्ही केविकेचं आणि सांसावली यांचं टायअप असतं. यामध्ये त्यांचे प्रशिक्षणार्थी किंवा आमचे प्रशिक्षणार्थी यांना आपण इथं 1 दिवसाचं आमच्याकडं प्रशिक्षण असेल तर त्यांना मी इथं आणतो. यामध्ये प्रत्यक्षात कुक्कुटपालनाच्या किंवा कोंबड्यांच्या विविध जाती, त्याचं लसीकरण, त्याचबरोबर त्याची चोच कापणे याबद्दलचं व्यवस्थित मार्गदर्शन, म्हणजे कुक्कुटपालनामधील ज्या काही संधी वगैरे आहेत यामधलं मार्गदर्शन या सारिका पाटील करतात. तर आपण या ठिकाणी गावरान कोंबडी पालन या विषयीचं ट्रेनिंग आपण घेत आहोत आणि त्यानुसार गावरान कोंबडी पालनातील पहिली स्टेज जी आहे, पक्षी शेडवर आल्यानंतर त्यांचं ब्रूडिंग आपण पाहणार आहोत. गावरान कोंबडी पालनामध्ये सगळ्यात पहिली जी स्टेज असते ती म्हणजे ब्रूडिंग. जेव्हा 1 दिवसाची पिल्लं आपण आपल्या शेडवर आणतो तेव्हा ही पिल्लं आपण रोवणावर, जेव्हा कोंबडी आपण पारंपरिक पद्धतीनं रोवणावर कोंबडी बसवून आपण जेव्हा पिल्लं काढतो तेव्हा त्याला उष्णता द्यायची गरज नसते. पण जेव्हा आपण व्यावसायिकदृष्ट्या कोंबडी पालन करतो तेव्हा आपण म्हणजे 100, 500, 1000 या पट्टीमध्ये जेव्हा आपण पिल्लं आणतो तेव्हा या पिल्लांना आई नसते. त्यामुळे या पिल्लांना आपल्याला कृत्रिमरित्या उष्णता द्यावी लागते. या कृत्रिमरित्या उष्णता देण्याच्या पद्धतीला ब्रूडिंग असं म्हटलं जातं. आणि हे ब्रूडिंग कसं करतं ते मी आता तुम्हाला दाखवते. ब्रूडिंग करण्यासाठी तुम्हाला सगळ्यात पहिला तर असा एक गोल करून घ्यावा लागतो. आता हे चिकगाड हे विकतचं आहे, हे आत्ता विकत मिळतं. पण यापूर्वी आहे ना, कुठला आपला ढापाचा पत्रा वगैरे असतो किंवा तेलाच्या डब्याचे पत्रे असतील किंवा तुमच्याकडे एखादा जाड पुठ्ठा असेल तर त्याचा कशाचाही तुम्ही गोल फक्त करायला पाहिजे. 2 टोके जुळवून त्याचा गोल करायचा. जनरली 10 ते 12 फूट लांबीचा पत्रा असावा. त्याची 2 टोके जुळवून असा गोल करायचा. त्याच्या खाली साधारण 4 ते 6 इंचाचा भुस्साचा थर द्यायचा. याच्या खाली आता तुम्ही बघू शकता, इथं खाली भुस्सा आहे. हा जो आहे हा लाकडाचा भुस्सा आपण घातलेला आहे. लाकडाचा भुस्सा किंवा तांदळाचा तूस असं काही वापरू शकता तुम्ही. त्याच्यानंतर ह्याच्यावर असे पेपर, आपलं जे वर्तमानपत्र असतं ते इंग्लिश नसावं, साधं वर्तमानपत्र आपलं अंथरून घ्यायचं. त्याच्यावर खाद्य घालायचं, पाण्याचं भांडं ठेवायचं. अशा पद्धतीनं उष्णता द्यावी लागते पिल्लांना. आपल्याला जनरली एका पिल्लाला 1 वॅट या 2 वॅट अशी उष्णतेची गरज असते. जेवढी तुमची पिल्लं आहेत त्याच्या डबल उष्णता तुम्हाला द्यावी लागते. हे वातावरणानुसार कमी जास्त होतं. ॲक्च्युली उन्हाळ्यामध्ये एवढी गरज नाही पडत, आता थंडीचं असल्यामुळं आता तेवढी द्यायला पाहिजे. 100 पिल्लं जर असतील तर 200 वॅटचं तुम्हाला 1 बल लावा किंवा 100चे 2 लावा. अशा पद्धतीनं तुम्हाला नियोजन करावं लागतं. पोल्ट्री व्यवसायामध्ये जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर तुम्हाला हे ब्रूडिंग सगळ्यात चांगलं जमायला पाहिजे. जितकं तुम्ही ब्रूडिंग व्यवस्थित कराल, कारण पिल्लांच्या स्टेजमध्ये असताना जी मरतूक होते ती सगळ्यात जास्त मरतूक ह्या स्टेजला होते.
म्हणून जितकं तुम्ही ब्रूडिंग चांगलं करू शकाल तितकं तुमचं पुढचं जे आर्थिक नुकसान आहे ते तुम्ही टाळू शकता आणि पिल्लांची वाढ तुमची चांगली होते. या 3-4 गोष्टींचं काळजी घ्यायला पाहिजे. त्याच्यामध्ये एक सगळ्यात पहिला महत्त्वाचा म्हणजे तापमान. ब्रूडरचं तापमान म्हणजे एका पिल्लाला 2 वॅट याप्रमाणे उष्णता तुम्ही दिली पाहिजे. आणि त्यानंतर ह्यांचं लसीकरण, हे लसीकरण तुम्हाला वेळच्या वेळेला करायला पाहिजे. मॅडम, हे जे लसीकरण आहे जे ब्रूडिंगच्या अवस्थेत करावं लागतं, ते लसीकरण नेमकं कशा पद्धतीचं असतं? याच्यामध्ये 3 मोठे लसीकरण येतात, म्हणजे 3 बेसिक लसीकरण येतात. त्यातला पहिला जो असतो तो पहिल्याच दिवशी पिल्लाच्या मानेमध्ये जी लस दिली जाते ती मरेक्स अशी लस त्याला म्हणतात. तर ही जनरली तुम्ही ज्या हॅचरीमधनं पिल्लं आणता त्या हॅचरीमध्ये ती लस दिली जाते. पण जेव्हा तुम्ही स्वतः पिल्लं काढता तेव्हा तुम्हाला ती लस द्यावी लागते. तर पहिल्या दिवशी ती मानेच्या स्नायूंमध्ये टोचली जाते, ती मरेक्सची लस. त्यानंतर 7व्या दिवशी तुम्हाला लासोटाची पहिली लस द्यावी लागते, जी मानमोडी आजारासाठी आपण देतो, ती लासोटाची पहिली लस. आणि 14व्या दिवशी आपल्याला IBD, इन्फेक्शस ब्रोंकायटिस हा जो आजार आहे त्याची जी लस आहे ती आपल्याला 14व्या दिवशी. या दोन्ही लसी तुम्ही डोळ्यात किंवा नाकपुडीमध्ये देऊ शकता. आणि हे 2 लसीकरण झाल्यानंतर पुढचं जे लसीकरण आहे ते आपण ब्रूडरच्या बाहेर काढल्यावर करतो. पण हे 2 लसीकरण ब्रूडरमध्ये व्हायला पाहिजेत. हे आत्ता आपली 2 महिन्याची पिल्लं आहेत. हे प्युअर देशी ब्रीड आहे. आपण पाहिलं मगाशी की ब्रूडरमध्ये आपण 21 दिवस पिल्लं ठेवल्यानंतर आपण 21 दिवसानंतर आपण त्यांना साईडच्या शेडमध्ये शिफ्ट करतो. तिथं त्यांचं परत जे त्यानंतरचं जे लसीकरण असतं ते फाऊल फॉक्स, देवी म्हणून जो आजार असतो, जे फोड्या वगैरे येतात बघा, ते माहीत असेल तुम्हाला. तर त्याच्यासाठीचं जे इंजेक्शन असतं ते इंजेक्शन आपण देतो. त्यानंतर 6 महिन्यांनी बरोबर त्यांचं चोच एकदा कट केलं जातं, नॉर्मली टचअप केला जातो. आणि त्यानंतर आपण पिल्लं या शेडमध्ये शिफ्ट केलेली आहेत. आता यांना तसं विशेष काळजीची काही गरज नाही आहे, त्यामुळं आपण आत्ता इथं त्यांना शिफ्ट केलेलं आहे. आता शेड जर आमचं तुम्ही पाहिलं तर या शेडमध्ये हे टोटल 70 बाय 30चं शेड आहे आपला. पण आपण याच्यामध्ये 12-12 फुटावर 6 कप्पे केलेले आहेत. हे 6 कप्पे करण्यामागचा उद्देश असा आहे की आम्ही व्हरायटी ऑफ ब्रीड ठेवतो. आमचं पोल्ट्री टुरिझम आहे ॲक्च्युली. तर आपल्याकडं तुम्ही कधीही आला तरी 8 ते 10 ब्रीड्स आपल्याकडं नेहमी अवेलेबल असतात. आणि ॲज म्हणजे ॲग्रिकल्चर टुरिझम असल्यामुळे इथं येणारे जे पर्यटक आहेत यांनासुद्धा व्हरायटी ऑफ ब्रीड्स बघायला मिळावेत. आणि वेगवेगळ्या ज्या जाती आहेत गावरांमध्ये, ॲक्च्युली त्या प्रत्येक जातीचं एक स्वतःचं ओन वैशिष्ट्य आहे. तर त्या वैशिष्ट्यांसाठी आपण वेगवेगळ्या जाती ठेवतो. जसं की आता ब्लॅक एस्ट्रोलॉप आपल्याकडे आहे, ही ऑस्ट्रेलियाचं ब्रीड आहे. हे अंड्याला सगळ्यात जास्त चालतं, 280+ अंडी त्याची जातात वर्षाला. प्युअर देशी आपण ठेवलेलं आहे कारण देशीच्यासुद्धा अंड्यांना चांगली मागणी आहे. जे डॉक्टर वगैरे लोक आहेत ही लोक प्युअर देशी अंडी जास्त प्रेफर करतात, त्यामुळे आपण प्युअर देशी पण ठेवलेलं आहे. याचबरोबर RIR, कावेरी, DP, गिनी फॉल, बटेर यासारखे विविध ब्रीड आपल्याकडे रेग्युलर उपलब्ध असतात. तुरा, डोळे, स्किन, मटन आणि रक्त, हे सगळं. रक्त पूर्ण काळं येत नाही, डार्क ब्राऊन म्हणजे मरून कलर ज्याला म्हणतो ना आपण तसं असतं. मटण पूर्ण काळं येतं. हे आयुर्वेदिक आहे. हे दमा, अस्थमा वगैरे, हृदय विकार, त्यानंतर लेडीजचे काही पिरियड्सचे काही प्रॉब्लेम असतील तर त्याच्यावरती वगैरे ते गुणकारी आहे. हे सिद्ध आहे, म्हणजे मी सांगते म्हणून नाही. ह्याच्यावर म्हैसूरच्या युनिव्हर्सिटीमध्ये रिसर्च केले गेलेले आहे. ज्यांनी 2017-18 साली फक्त कडकनाथचे फार्म केले होते. अशा लोकांकडे ह्याची लेटर्स आहेत चेकिंगची, म्हणजे आम्ही जे सांगतो त्याचं न्यूट्रिशनल व्हॅल्यू जे आहे त्याचं चेकिंग. माझ्याकडे सुद्धा ते लेटर आहे. 2017-18ला आम्ही खूप कडकनाथमध्ये काम केलं आहे, तर त्याचं आपल्याकडे लेटर आहे. तर हे गुणकारी मटण आहे. ते काही कारणाने आता ते मध्ये रयत ॲग्रोसारख्या कंपनीमुळे ते बदनाम झालं. बाकी ते व्हरायटी खूप छान आहे आणि प्युअर देशी ब्रीड आहे तो. मी हा जो सानसावली ब्रँड विकसित केलेला आहे, जे एक पर्यटन केंद्र, कृषी पर्यटन केंद्र नावारूपाला आलेलं आहे, त्या पाठीमागं त्यांचं योगदान खरंच प्रेरणादायी आहे. त्याचबरोबर आपल्या परिसरामध्ये हा एक चांगला ब्रँड म्हणून ओळखला जातो. आणि जे आपल्या परिसरातील शेतकरी बांधव असतील त्यांना ॲक्च्युली मॅडम म्हणल्या हे एक पोल्ट्री टुरिझम आहे. तर पोल्ट्री टुरिझम तर आहेच, व त्याचबरोबर कृषी पर्यटनसुद्धा आहे. त्यांनी अजून या ठिकाणी मत्स्यपालन प्लॅन्ट आहे. त्याचबरोबर शेतीविषयक जे आणखी नाविन्यपूर्ण काही शेतकऱ्यांना देता येईल ते सर्व काही या
सानसावलीमध्ये मॅडमनी शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिलेला आहे. मॅडमनी हा व्यवसाय इतक्या प्रमाणात डेव्हलप करत असताना त्यांच्या आयुष्यातली 10 वर्षे खर्ची घातलेली आहेत. तर आपण मॅडमना विचारूया की त्यांनी या व्यवसायाची सुरुवात कशी केली आणि हा व्यवसाय एवढ्या मोठ्या प्रमाणात नावारूपाला कशा प्रकारे आणला, त्यातील त्यांचा जो प्रवास आहे तो प्रवास आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. खरं तर सरांनी जसं मगाशी सांगितलं की मी बाय एज्युकेशन इंजिनियर आहे. मी जॉब करत होते 2012पर्यंत, पण नंतर काही घरगुती कारणांमुळं मला जॉब सोडावा लागला आणि त्यानंतर मी खरं तर ह्या सगळ्या व्यवसायाकडं वळले. सानसावली जिथं आज डेव्हलप झालेलं आहे हे कराडपासून 9 किलोमीटर अंतरावर राजमाची म्हणून गाव आहे. ही जमीन माझ्या सासऱ्यांनी आम्हाला 2005 साली घेऊन दिली होती ॲक्च्युली. आणि माझे मिस्टर MSc ॲग्री झालेले आहेत, तर त्यांना शेतीमध्ये काहीतरी वेगळं करायचं होतं म्हणून त्या हेतूने ही जमीन आम्ही घेतली होती. आणि या ठिकाणी हायटेक शेती ते करत होते, ज्याच्यामध्ये केळीची बाग, आलं, हळद वगैरे असं सगळं त्यांचं रुटीन चालू होतं. मी जेव्हा 2012ला जॉब सोडल्यानंतर घरी बसून काय करायचं म्हणून मी इकडं फेरफटका मारायला म्हणून शेतात यायला सुरुवात केली. आणि आल्यानंतर मग जर आपले जागा आहे, व्यवस्था आहे, तर आपण इथं काही वेगळं करू शकतो का, अशा हेतूने सगळ्यात पहिला जो व्यवसाय डोक्यामध्ये आला की आपण जर शेती करतोय, आपण शेतकरी आहोत, तर प्रत्येक शेतकऱ्याचं घर माहिती आहे तुम्हाला, 4 शेळ्या किंवा 4 कोंबड्या किंवा एखादी गाय असल्याशिवाय ते पूर्ण होत नाही. तर त्या हेतूनेच मी सगळ्यात पहिल्यांदा 2012ला मी मिस्टरांना हे इच्छा बोलून दाखवलं की आपण थोड्याशा कोंबड्या इथं सांभाळूया, जेणेकरून आपण शेतकरी आहोत तर आपल्याला तर घरची अंडी खायला मिळावीत. या हेतूने मी त्यांना विचार बोलून दाखवला आणि ते म्हणाले की अगं कोंबड्या सांभाळणं खरं तर इतकं सोपं नसतं, त्याला तुम्हाला ट्रेनिंग घ्यावं लागतं. आणि कृषी विज्ञान केंद्राशी त्यांचे बरेचसे म्हणजे त्यांच्या मित्र वगैरे तिथं असल्यामुळे त्यांचा संबंध नेहमी चांगला होता तिथं. तर त्यांनी मला सांगितलं की ट्रेनिंग घ्यायला लागतं. तर मला पहिल्यांदा तर हसायलाच आलं की कोंबड्या पाळायला कशाचं ट्रेनिंग लागतं, कारण आपण लहानपणापासून कोंबड्या बघत आलेलो असतो, वाढलेल्या बघितलेल्या असतात. पण कोंबड्यांमध्ये पण आपण इतकं काहीतरी भव्य दिव्य करू शकतो याची जाणीव खरं तर कृषी विज्ञान केंद्राच्या त्या ट्रेनिंगमुळं मला झाली. मी त्यानंतर कृषी विज्ञान केंद्राला भेट दिली. तिथं मला असं सांगितलं की 6 दिवसांचं तुमचं ट्रेनिंग होतं वगैरे वगैरे. मग मी रितसर ते ट्रेनिंग घेतलं आणि ज्या दिवशी मी ट्रेनिंग घेतलं त्याच दिवशी मी एक 100 पिल्लांची बॅच मी तिथं बुक केली आणि 100 पिल्लं माझी आली. मग मी ते हौसेनं वाढवली. पिल्लं आणणं, वाढवणं खरं तर खूप सोपं आहे. अवघड होतं ते विक्री, कारण आम्ही दोघंही तसं बाय एज्युकेशन, दोघांचं एज्युकेशन चांगलं होतं आणि मग आम्हाला ती विक्री व्यवस्था जमत नव्हती की हे आता विकायचं कुठं. मग आमच्या काही कामगारांनी सांगितलं की हे तुम्हाला बाजारात घेऊन जावं लागेल वगैरे वगैरे. आणि मग ते करणं फार गरजेचं होतं, कारण सुरुवातीला आम्ही फक्त बाहेर एक बोर्ड लावला, पण फारसं काही गिऱ्हाईक आलं नाही लगेच, कारण नवीन होतं, लोकांना माहीत होणं गरजेचं होतं. मग आम्ही बाजारात बसून कोंबड्या विकायला सुरुवात केली. तो सगळ्यात मोठा अनुभव होता माझ्यासाठी की बाय एज्युकेशन मी इंजिनियर असताना स्कॉर्पिओमध्ये, कॅरेटमध्ये गाडीत आम्ही कोंबड्या घालायचो आणि घेऊन जायचो. बरेचसे 4-5 बाजार असे झाले की आम्ही फक्त कोंबड्या घेऊन जायचो आणि जशाच तशा आम्ही पाठीमागं घेऊन यायचो, कारण आम्हाला बोललं जायचं नाही आणि ते जे एक टिपिकल विक्रीची जी कला असते ती आमच्यात नव्हती. आणि त्यामुळं आम्ही घेऊन जायचो कोंबड्या, परत वापस घेऊन यायचो आणि काहीच विकलं जात नव्हतं. दिवसेंदिवस म्हणजे जो खाद्याचा खर्च आहे तो कोंबड्यांचा वाढू लागला होता. आणि मग खर्च सगळे लिहून ठेवलेले असल्यामुळं कुठंतरी असं वाटलं की आपले खर्च खूप वाढायला लागलेत आणि आपण हे करून नाही चालणार. आपल्याला जर ह्यात यशस्वी व्हायचं असेल तर आपल्याला विक्री व्यवस्था डेव्हलप करावीच लागेल. आणि मग नंतर मी थोडंसं बाजारात धीटपणे बसू लागले. सुरुवातीला प्रॉब्लेम असा यायचा की आपण म्हणजे कुठंतरी शिक्षणाचं हे होतं आणि आपल्याला 4 ओळखणारी ती लोक बाजारात दिसली की कुठेतरी लाज वाटायची. घरच्यांपासून सगळ्यांचाच विरोध व्हायला लागला. पण जिद्दीनं ती मी बॅच विकून दाखवली. ती बॅच झाल्यानंतर बराचसा विरोध झाला घरातनं की नका करू, बाद झालं, बंद करा. पण खर्च सगळा मी लिहून ठेवलेला असल्यामुळं मी तो खर्च घरच्यांसमोर मांडला की मी 36,000 माझा खर्च झाला होता आणि मला टोटल 52,000 मी त्या 100 पिल्लांमधनं मिळवले होते. तर मी घरच्यांना ते ठामपणे सांगू शकले की मी तुम्हाला लॉसमध्ये नाही घातलेलं. ठीक आहे की माझा प्रॉफिट या बॅचमध्ये थोडासा कमी झाला असेल, पण मी हे बंद नाही करणार. जे मी सुरू केले ते मी निभावून दाखवेन तुम्हाला. आणि मग पुढं मी
काय केलं की 100च्या ऐवजी 50-50 पक्षी घ्यायला सुरुवात केली आणि मी बॅचेस टाकायला सुरुवात केल्या. म्हणून मी तेव्हापासून मी हे शेडचे कप्पे म्हणजे अगदी आमच्या पहिल्या शेडमध्ये पण तुम्ही बघितलं तर छोटे छोटे मी कप्पे केलेले आहेत आणि अगदी 50च पिल्लं प्रत्येक महिन्याला माझं 50चं बुकिंग असायचं कृषी विज्ञान केंद्रामध्ये. 50च पिल्लं घ्यायची, बरोबर 1 महिन्यानं त्यांची बॅच यायची, मग 1 महिन्यानंतर ही उचलून ब्रूडरमधनं काढून दुसरीकडे शेडमध्ये टाकायची आणि मग ब्रूडरमध्ये नवीन बॅच भरायची. असं करत मी 50-50 पिल्लांचं सिस्टीम डेव्हलप केलं. सुरुवातीला काही काळ बाजारात बसूनही कोंबड्या विकल्या. सगळे बाजाराची बॅच आम्ही घेतो ज्याच्यामध्ये तुम्हाला अगदी ब्रूडिंग, लसीकरण, चोच कटिंग, खाद्याचं नियोजन, त्यानंतर रोगप्रतिबंधक उपाय, बायोसिक्युरिटी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आम्ही थेरॉटिकल आणि प्लस प्रॅक्टिकल म्हणजे आम्ही आम्ही वर्गात बसून शिकवतो. हाफ डेचं सगळं सेशन आमचं पूर्ण शेडवरती होतं आणि ॲक्च्युअल चोच कटिंग किंवा लसीकरण जे आहे प्रत्येक विद्यार्थी आमचा करून बघू शकतो आणि ते आम्ही घेतो. आणि आज हे जे सांसावली कृषी पर्यटन पण जे उभं राहिलेलं आहे ना, त्याचा बेस जो आहे तो गावरान कोंबडी पालन आहे. कारण या कोंबडी पालनामुळेच आम्ही पर्यटन ह्या क्षेत्रामध्ये आलो. कारण बरेचसे लोक आमच्या पर्यटनामध्ये यायचे, म्हणजे ते बाहेरून मटण आणायचे आणि ते करून खात होते. पण त्याच ह्याच्यातनं मला एक आयडिया सुचली की आपण आपलं गावरान कोंबडी पालन करतो आहे, तर लोकांनी बाहेरनं येऊन लोकांना इथं करून खाणं जर इथं आवडतं लोकांना, तर का आपणच ते देऊ नये. आणि म्हणून ह्या हेतूनेच मी ॲक्च्युली 2015ला ऑर्डरप्रमाणे जेवण हा कन्सेप्ट आधी सुरू केला आणि मी व्हेज नॉनव्हेज जेवण द्यायला सुरुवात केली आणि त्यातनंच हळूहळू हे पर्यटनसुद्धा डेव्हलप झालेलं आहे. तर सांसावली कृषी पर्यटनचा पाया पण काय असेल तर तो गावरान कोंबडी पालन असेल आणि गावरान कोंबडी पालनावरच आज आमचा सगळा मोठा एवढा जो काही व्याप आहे हा माझा उभा आहे. आजपर्यंत गावरान कोंबडी पालनात मी खूप यश मिळवलेलं आहे. गावरान कोंबडी पालनात म्हणजे आपलं जे अंडी दिवस साजरा केला जातो, त्या अंडी दिवसाला कृषी मंत्रालय जे आहे आपलं, त्या कृषी मंत्रालयाकडून एक मासिक छापलं जातं ज्यामध्ये जगभरातील 30 यशस्वी पोल्ट्रीधारकांच्या सक्सेस स्टोरीज पब्लिश होतात आणि माझी सक्सेस स्टोरी त्यात 3 नंबरला पब्लिश झालेली आहे. याचबरोबर मला आजपर्यंत 3 वेगवेगळ्या फाउंडेशनकडून 3 पुरस्कारसुद्धा मिळालेले आहेत. सो हे सगळं जे आहे हे सगळं ह्या गावरान कोंबडी पालनाचं आहे. सो मी आज या व्हिडिओच्या निमित्ताने सगळ्या शेतकरी बांधवांना एक आव्हान करू इच्छिते की आज शेती इतकी अनिश्चित झालेली आहे, निसर्ग इतका अनिश्चित झालेला आहे की बघतो आपण आज कधीही पाऊस पडतो आणि शेती हा एकमेव असा बिझनेस आहे माझ्या मते की जिथं तुम्ही तुमच्या मालाची किंमत नाही ठरवू शकत. बघा, शेतकरी पिकवतो आणि किंमत मार्केट ठरवतं. आपण कधीच ठोकपणे सांगू शकत नाही की मी सोयाबीन पिकवले, मी या सोयाबीन ह्याच्या खाली मी विकणार नाही. हा हक्क शेतकऱ्याला नाही आहे. हे कुठलाच बिझनेसमध्ये होत नाही. तुम्ही साधी चप्पल जरी घ्यायला गेला तरी दुकानदार त्याची किंमत सांगतो आणि त्या किमतीला तुम्हाला ते घ्यावं लागतं. पण शेती हा एकमेव असा बिझनेस आहे की शेतकऱ्याला ते बाजार समितीमध्ये माल घेऊन जावं लागतं आणि बाजार समिती त्याचा दर ठरवते. तर ही सगळ्यात मोठी शेतीतली शोकांतिका आहे. आणि असं असताना प्रत्येक शेतकऱ्यांना आहे ना कुठलं तरी, म्हणजे तुम्ही कोंबडी पालन करा, शेळी पालन करा, मत्स्यपालन करा, डेअरी फार्मिंग करा, पण कुठला ना तरी एक तुम्ही कृषीपूरक व्यवसाय 100% केलाच पाहिजे. आणि या सगळे जर कृषीपूरक व्यवसाय तुम्ही कंपेअर केले तर या सगळ्या कृषीपूरक व्यवसायांमध्ये सगळ्यात कमी जागा, सगळ्यात कमी कष्ट, सगळ्यात कमी भांडवल आणि सगळ्यात कमी वेळात उत्पन्न मिळवून देणारा कुठला जर व्यवसाय असेल तर तो गावरान कोंबडी पालन आहे. तर मला त्या निमित्ताने मी सगळ्या शेतकऱ्यांना आव्हान करू इच्छिते की जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी या व्यवसायाकडे वळावं आणि कृषी विज्ञान केंद्र असेल किंवा सांसावली असेल हे तुमच्या मदतीसाठी नेहमी सदैव तत्पर आहे. तर प्रत्येकाने या व्यवसायामध्ये यावं आणि आपल्या यशोगाथा रचाव्यात. धन्यवाद. कृषी विज्ञान केंद्र कालवडे यांच्या माध्यमातून सांसावली ॲग्रो टुरिझम या ठिकाणी आम्ही सर्व प्रशिक्षणार्थी आलो आणि या सांसावली ॲग्रो टुरिझमच्या संस्थापिका सौ सारिका पाटील मॅडम यांनी कोंबडी पालनाविषयीच्या ज्या सर्व बाबी आहेत त्याविषयी आम्हाला सखोल अशी माहिती दिली, मार्गदर्शन केलं. ते मार्गदर्शन आम्हाला सर्व प्रशिक्षणार्थ्यांना भावी काळात प्रत्यक्ष कोंबडी पालनाचा उद्योग सुरू करत असताना निश्चित उपयोगी पडेल असं मी या ठिकाणी ग्वाही देतो. आणि मॅडमनी जो हा त्यांचा प्रवास आहे तो प्रवास दिवसेंदिवस असाच उंचावत जावा, त्यांनी यशाची अनेक शिखरं पादाक्रांत करावी अशा मी त्यांना शुभेच्छा देतो आणि मॅडमला धन्यवाद देतो. नमस्ते.